आजकालच्या मुलींचं मला काही समजत नाहीये. शिल्लक गोष्टीवरून आत्महत्या करतात. शिल्लक गोष्टीवरून. नवरा काय बोलला, सासू काय बोलली, सासरा काय बोलला, आई वडील काय बोलले, लगेच जीव द्यायचा प्रयत्न करायचा, लगेच फाशी वगैरे घ्यायची, औषध प्यायचं, जाळून घ्यायचं स्वतःला. अशा मुलींना माझे फक्त 3च प्रश्न आहेत. आपली आजी असेल घरात, आपली मावशी असेल, आपली आई असेल, ह्यांना फक्त विचारा, तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचा नवरा तुम्हाला भांडत होता का, हाणत होता का? पहिला प्रश्न. जर हाणत होता तरी पण तुम्ही त्यांच्यासोबत कशा काय राहिल्या? तिसरा प्रश्न, तुमच्या मनामध्ये कधी आत्महत्या करण्याचा विचार आला का? एवढे फक्त 3च प्रश्न विचारा आणि बिंदास्त मारा. कारण आपल्याला फक्त बोललं तरी आपण जीव देतो. आजकालच्या मुली आपल्या आईला, आजीला किती मारायचे माहितीये? हातात येईन त्याने मारायचे, पट्ट्याने मारायचे, लाकडाने मारायचे. मी स्वतः बघितलंय. त्यांना आधी विचारा, मग काय करायचं ते करा. कारण आपल्याला फक्त बोललेलं सहन होत नाही म्हणल्यानंतर आपण माणूस आहोत का? याचा पण कुठेतरी विचार करायला ना. शिल्लक गोष्टींना आत्महत्या करण्याचं काय कारण आहे का मला सांगा बरं? किरकोळ गोष्टींना आपण आत्महत्या करतात आजकालच्या मुली, आजकालची मुलांचं पण तसंच आहे. एखादी पोरगी नाही बोलली, आत्महत्या. ब्रेकअप झालं, आत्महत्या. अरे भावा, पोरी काही 17 येतील जातील, पण ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिलाय, ज्यांनी एवढं लहानाचं मोठं केलंय, ते काय दुसऱ्याच्या पोरीसाठी मरण्यासाठी केले का हो? आत्महत्या करण्यापूर्वी ना आपल्या आई वडिलांचा यांचा कोणाचा ना कोणाचा विचार करा भावांनो. हे जीवन पुन्हा नाहीये. आणि मुलींच्या पायात विनंती आहे माझी तुम्हा सर्वांना, शिल्लक गोष्टीवरून जीव द्यायचं बंद करा. शेवटी एक शेर बोलतो, प्रेमात हरलं म्हणून आयुष्य हरत नसतं, एखादी व्यक्ती गेली म्हणून दुनिया थांबत नाही, जीव देणं उत्तर नसतं कोणत्याच प्रश्नाचं, कारण प्रत्येक रात्रीनंतर एक नवीन पहाट येतच असते.